अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। उद्या आहे 26 ऑगस्ट म्हणजे श्रावणातील चौथा सोमवार। या दिवशी आलेली आहे कृष्ण जन्माष्टमी। आपण दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कृष्ण जन्माष्टमी साजरी करत असतो। कृष्ण जन्माष्टमीला देशभरात साजरी केली जाते। जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा करत असतो। जन्माष्टमी म्हणजे कृष्णाचा जन्मदिवस। या दिवशी आपण जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करत असतो। या जन्माष्टमीला भगवान कृष्णाला 56 पदार्थाचा भोग दाखवला जातो। हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो। म्हणून आपल्याला श्रावणातील श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे। ही कोणती वस्तू टाकायची आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये त्याची संपूर्ण माहिती आपण अर्ध्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, उद्या आहे श्रावणातला चौथा सोमवार आणि उद्याची शिवमूठ आहे जवस। उद्याची शिवमूठ आपल्याला शिवपिंडीवरती जवस ही अर्पण करायची आहे आणि उद्या चौथा सोमवार आहे आणि उद्याच्या दिवशी चाललेली आहे कृष्ण जन्माष्टमी। उद्याचा दिवस खूप शुभ मानला जातो। त्यामुळे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे। आपल्यामधले असणारे जी नकारात्मकता, जी वाईट दोष हे सर्व निघून जाण्यास आपल्याला मदत होईल। त्यामुळे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत। आपल्या अंगामध्ये काही दोष असेल, काही नकारात्मकता असेल तर आपलं कोणतंही काम होत नाही। आपला सतत चिडचिडपणा होत असतो, आपलं कोणतं काम होत नाही, आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत नाही, अपयश मिळत असतं। त्यामुळे आपण काही विशेष तिथीला जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकून अंघोळ केली तर बघा, काही जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात, पण प्रत्येकाला पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं हे शक्य होत नाही। तर त्यांनी घरच्या घरी जर अशा पद्धतीने स्नान केलं तर नक्कीच त्यांना पवित्र गंगेवरती स्नान केलं एवढं पुण्य हे प्राप्त होणार आहे। आपण दिवसभरामधून उपाय करतो, सेवा करतो उद्या, पण त्याच्या पहिले आपलं शरीर शुद्धीकरण असणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे आपण ह्या काही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून जर अंघोळ केल्या तर या वस्तूंना आपलं शरीर हे शुद्धीकरण होत असतं आणि मग आपण दिवसभरात जे काही सेवा करतो, जे काही उपाय करतो त्याचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं। त्यामुळे तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वप्रथम काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला सकाळी उठायचं आहे। उठल्याबरोबर तुम्हाला दोन्ही हात जोडून ओम हरिहराय नमः, ओम हरिहराय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। 5 वेळेस करू शकता, 1 वेळेस करू शकता, 11 वेळेस करू शकता। अत्यंत सोपा हा उपाय आहे, हे मंत्र आहे। तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला 1 तुळशीपत्र टाकायचं आहे। तुळशीपत्र हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। त्यामुळे तुम्हाला 1 तुळशीपत्र हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे। गोमूत्र कशामुळे टाकायचं आहे की आपल्या अंगामधली जी नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी आपल्याला गोमूत्र थोडंसं टाकायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला कच्चं दूध टाकायचं आहे। कच्चं दूध बघा, उद्या आपण शिवलिंगावरती सुद्धा दुधाने अभिषेक करत असतो। त्यामुळे तुम्हाला थोडंसं, अगदी थोडंसं कच्चं दूध तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। यानंतर तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे। ह्या सर्व वस्तू टाकून तुम्हाला उद्या अंघोळ करायची आहे। आणि तुम्ही अंघोळ करत असताना ओम हरिहराय नमो नमः, ओम हरिहराय नमो नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। आणि तुम्हाला उद्या सकाळी असं स्नान करायचं आहे। बघा, तुम्ही असं स्नान केलं तर नक्कीच तुम्हाला पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केलं एवढं तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे। घरातल्या प्रत्येक व्यक्तींनी हे टाकूनच अंघोळ करायची आहे। लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत तुम्हाला अशी स्नान करायची आहे आणि ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि अंघोळ करायची आहे। उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी सुद्धा आलेली आहे आणि चौथा श्रावण सोमवार सुद्धा आलेला आहे। दोन्हीही शुभ योग उद्या आलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला आपलं शरीर शुद्धीकरण करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला अंघोळ करायची आहे उद्याच्या दिवशी। बघा, आपल्यामधली
आपल्यामध्ये असलेले दोष, अडचणी, नकारात्मकता सर्व हे निघून जाण्यास आपल्याला मदत होईल। अगदी लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत काही ना काही प्रत्येकाला दोष हे असतातच, म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने जर तुम्ही उद्या स्नान केलं तर नक्कीच तुमचे दोष हे दूर होण्यास तुम्हाला मदत होईल। शरीर तुमचं शुद्धीकरण होईल। त्यामुळे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या 4 वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे। गोमूत्र टाकायचं आहे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये, आणि तुम्हाला तुळशीपत्र सुद्धा टाकायचं आहे, आणि कच्चं दूध टाकायचं आहे, आणि थोडीशी तुम्हाला चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे। प्रत्येक घरातल्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हे टाकायचं आहे आणि ह्याने आंघोळ करायची आहे। बघा, आपण विशेष तिथीवरती काही टाकून स्नान केलं तर नक्कीच त्याचं फळ हे आपल्याला निश्चितच हे प्राप्त होत असतं, म्हणून तुम्हाला अगदी छोटासा हा उपाय उद्या करायचा आहे। श्री स्वामी समर्थ।